आता हे म्हणजे साखर तयार झाली। हा ज्यूस परत पंपाच्या माध्यमातून या रोटरी स्कीमला दिला जातो। हा रॉ ज्यूस करून या टँक मध्ये घेतला जातो। हा जो टँक आहे यामध्ये हा फायनल रस हा सगळा संकलित केला जातो। म्हणजे हा साखर तयार करताना घ्यायचा अगोदरचा क्लिअर ज्यूस, बरोबर, त्याच्यातनं आपण सगळी घाण काढून मड काढलेली आहे। नंतर मग साखर प्रक्रियेसाठी बनवण्यासाठी दिलेला जाणारा ह्यामध्ये क्रिस्टल सुद्धा आहेत। हे जे दिसत आहेत ते क्रिस्टल सुद्धा आहेत आणि मॉलिसेस सुद्धा आहेत। मध्ये तुम्ही बघताय की आपल्याला साखरेचे क्रिस्टल तयार झालेले दिसत आहेत। त्यामधनं ही साखर तयार होती। ती प्रोसेस अशी चौकोनी का क्रिस्टल त्याचे तयार होतात, ते गोल का होत नाही? परत सेकंड वॉटर वॉश दिला गेला 8 सेकंदाला। आता तुम्ही साखर बघा पांढरी पडलेली, मग ही साखर बनवण्याची शेवटची प्रोसेस जी आहे ते मळी निघाली आणि ही साखर बघतोय आपण आता। आपल्या ताटातील प्रत्येक गोड पदार्थाचा गोडवा हा साखरेपासून येतो। शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसापासून साखर बनवली जाते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु थेट शेतातून जो ऊस कारखान्यात येतो त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर साखर तयार केली जाते। ही प्रोसेस नेमकं काय आहे, शेतकऱ्यांच्या शेतातून ऊस कारखान्यात आल्यानंतर पुढं काय होतं, त्याच्यावर कशी प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून साखर कशी बनवली जाते, त्याचसोबत या ऊसाचं अर्थकारण कसं आहे, यासोबतच या साखरेपासून इतर वेगवेगळ्या कोणत्या गोष्टींची निर्मिती या कारखान्यामध्ये केली जाते, या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेऊयात साखर कशी बनते आणि साखर कारखाना आतमधून कसा असतो। राज्यभरातील एकूण कारखान्यांपैकी शेतकरी ऊस उत्पादकांना सगळ्यात जास्त दर देणारा कारखाना जो आहे तो बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये मी आहे आणि या ठिकाणी आपण ऊसापासून साखर कशी बनते, आतून कारखाना कसा असतो या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड आहेत। त्यांचं सर तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये खूप खूप स्वागत। खरं तर आपण या माध्यमातून साखर कशी बनते, साखर कारखाना आतून कसा असतो या सविस्तर माहिती घेणार आहोत। याची सगळ्यात आधी या कारखान्याचं वैशिष्ट्य काय, या कारखान्याच्या काय विशेषता आहेत त्या आम्हाला थोडक्यात सांगा। आपला हा जो श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे हा सहकारी साखर कारखाना आहे। या सहकारी साखर कारखान्यामध्ये 28,000 सभासद हे सध्याच्या परिस्थितीला या कारखान्याला आपला ऊस घालतात आणि यामध्ये या कारखान्याची पूर्ण शेअर्स क्षमता ही 50,000 सभासदांपर्यंतची शेअर्सपर्यंतची ही या कारखान्याची क्षमता आहे। आणि हा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना तुम्ही जर मागील 5 वर्षामध्ये बघितला तर महाराष्ट्रामध्ये उच्चांकी दर देण्यामध्ये पहिल्या 5 कारखान्यामध्ये हा कारखाना गणला जातो। आणि हा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून 1992 नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या विचाराच्या संचालक मंडळाखाली हा कारखाना आजपर्यंत कार्यान्वित आहे। या कारखान्याची क्षमता पहिल्यांदा 1100 मेट्रिक टन होती, त्यानंतर 2,500 मेट्रिक टन झाली, त्यानंतर 5,000 मेट्रिक टन झाली। आत्ता त्याची क्षमता 7,500 प्रतिदिवस ही क्षमता श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची आहे। याचबरोबर या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सहप्रकल्प जे आहेत त्यामध्ये पहिला जो आपला होता तो 18 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प होता। यानंतर आपण आता पुन्हा 18 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेचा प्रकल्प उभारून आपण 36 मेगावॅट वीज निर्मिती प्रतिदिवस या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून करतो। त्याचबरोबर या कारखान्याचा 30 KLPD आसावनी म्हणजे डिस्टिलरी प्रकल्प हा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा आहे। यामध्ये आपण इथेनॉल, ENA, RES यासारखे प्रोडक्ट या डिस्टिलरीच्या माध्यमातून आपण घेत असतो। त्याचबरोबर आपण बायो फर्टिलायझरच्या माध्यमातून खतांची निर्मिती करत असतो आणि त्या खतांची निर्मिती करून ते सभासदांना, शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी त्यांच्या उत्पादन वाढीसाठी देत असतो। असा हा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा विस्तृत पसरलेला सभासदांच्या हक्काचा, मालकीचा हा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे।
खरं तर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांसाठी खरंच फायद्याचा आहे, कारण की सरांनी सांगितल्याप्रमाणे राज्यभरात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना दर देणारा साखर कारखान्यांपैकी हा एक आहे. सर, आता आपल्याला साखर कशी बनते किंवा ऊसातून शेतकऱ्यांच्या शेतातून जो ऊस आपल्या कारखान्यात येतो तिथपासूनची साखर बनेपर्यंतची जी प्रोसेस आहे ती कशी आहे हे आम्हाला सविस्तर आता समजून सांगा. त्याचसोबतच आपल्याला इथेनॉल जो प्रोजेक्ट आहे किंवा त्यासोबतच आपण जे इतर काही गोष्टीची निर्मिती करतो या सगळ्या गोष्टी आपल्याला सविस्तर जाणून घ्यायच्या आहेत. तर आता ही प्रोसेस आम्हाला पहिल्यापासून सविस्तरपणे समजावून सांगा. यामध्ये पहिल्यांदा काय होतं की पहिल्यांदा जी वाहनं आपली शेतकऱ्यांच्या रानातून भरून येतात किंवा शेतातून येतात ती पहिल्यांदा या मार्गे येत असतात. ती गटामध्ये जातात. गटामध्ये गेल्यानंतर त्यांचं तिथं नंबरिंग केलं जातं. म्हणजे ट्रॅक्टर असतील, ट्रक असतील तर त्यांना तिथं एक नंबरिंग करून त्यांना नंबरिंगनुसार या आपल्या कॅम्पसमध्ये कारखान्याच्या गणितासाठी सोडलं जातं. व त्यानंतर ते इथं आल्यानंतर इथं आपला हा वजन काटा आहे. हा वजन काटा इथं आल्यानंतर आता आपल्याला इथंच दिसतोय की ट्रॅक्टर वजन करतोय. तर आता इथं आपण पाहिलं तर हे मुंडकं हे सेपरेट आहे आणि ह्या ट्रॉली आहेत. बरोबर. आपण इथं या भरलेल्या ट्रॉलींचं वजन करतो. भरलेल्या ट्रॉलींचं वजन करताना आपण हा ऊस बांधण्यासाठी जे पाचट वापरले त्या पाचटाची सुद्धा वजावट करतो. बरोबर. हे वजन केल्यानंतर हा ट्रॅक्टर आपला जातो तो गव्हाणीकडे, म्हणजे ऊस खाली करण्यासाठी. ऊस खाली करण्यासाठी मग तिथून क्रेनच्या माध्यमातून तो ऊस वरती घेतला जातो. ते आपण समोर गेल्यावर पाहणार आहे. गव्हाणीच्या तिथे गेल्यानंतर आणि तो गव्हाणीमध्ये टाकल्यानंतर तो पुढं क्रशिंग होतो, साखर निर्मितीसाठी दिला जातो. पण याच वेळेस या ट्रॅक्टरचं वजन हे आपण परत येताना केलं जातं. रिकाम्या ट्रॅक्टरचं परत वजन केलं जातं. मग भरलेला ट्रॅक्टर आणि रिकामा ट्रॅक्टर त्यामधून ते वजावट करून ते शेतकऱ्याचं निव्वळ ऊसाचं वजन हे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करून त्या शेतकऱ्याच्या सभासदाच्या नावावरती तेवढं मेट्रिक टन ऊस हा आपला आला या ठिकाणी त्याची कारखान्याकडे त्याची नोंद केली जाते. इथं आल्यानंतर ट्रॅक्टर किंवा बैलगाडी असेल किंवा ट्रक असेल तर आपण इथं मागं पाहू शकता क्रेनच्या माध्यमातून असा हा या ठिकाणी ऊस उचलला जातो. वायर रूपच्या माध्यमातून त्याला आपण म्हणतो. त्यानंतर तो फिडर टेबल हा जो आहे तो फिडिंग टेबल आहे. या फिडिंग टेबलवरती तो टाकला जातो. फिडिंग टेबलवरती टाकल्यानंतर तो हा या ठिकाणी फिडर टेबलच्या माध्यमातून या गव्हाणीमध्ये टाकला जातो. आणि या गव्हाणीमधून हा सरळ आपण पाहताय आता ही सुरुवातीची जी प्रोसेस आहे त्याला किकर आपण म्हणतो. किकर म्हणजे काय करतोय की जो टाकलेला ऊस जो आहे तो आपण बघताय तिथं आता तो ऊस त्या ठिकाणी एका पर्टिक्युलर पाथ मध्ये खालून जाण्यासाठी तो किक करतोय. म्हणजे थोडक्यात लाथा मारण्याचं काम करतोय. दाबला जातोय आणि दाबल्यानंतर त्याच्या क्षमतेनुसार तो पुढे ढकलला जातोय. मग किकर आहे. त्याचबरोबर तिथं पुढे चॉपर आहे. चॉपर झाल्यानंतर फायब्रायझर आहे आणि फायब्रायझर नंतर मग तो ऊस मिल मध्ये घेतला जातो. आता हा जो ऊस आहे हा हार्वेस्टरने कट केलेला ऊस आहे. यासाठी एक स्टिपलर टेबलच्या माध्यमातून जे आपले टेबल आहेत त्याची स्वतंत्र व्यवस्था आपण इकडे केलेली आहे. हार्वेस्टरची वाहनं ही आपण या बाजूला लावली जातात आणि त्यासाठी सेपरेट प्रक्रिया म्हणून हे त्या आणलेला ऊसाचा सेपरेट स्लॉट म्हणून हार्वेस्टरसाठी तो आपण या माध्यमातून इथं घेऊन तो डायरेक्ट या ठिकाणी आपण फायब्रायझरला देऊन तिथून पुढे त्याची प्रक्रिया आपण ऊसाच्या रसासाठी घेतो. या ठिकाणी त्याची ज्यूस काढण्याची प्रक्रिया केली जाते. आपण जी म्हटलं 36/78 रोलरची साईज किंवा मिलची साईज हे 36/78 आपल्याला मिल पाहायला मिळते आणि त्याचे जे रोलर आहेत ते हे रोलर आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा सूट आहे. या सूट मधून हा जो तुमचा पहिल्या मिल मधून आलेला बगॅस आहे हा बगॅस या सूटच्या माध्यमातून इथं खाली येतोय. रोलरच्या माध्यमातून तो फिरवला जातोय आणि त्यातून जे ज्यूस आहे जो रस आहे ते आपण बघतोय. हा रस अशा पद्धतीनं या ठिकाणी काढला जातोय. हा रस काढून रॉ ज्यूस टँकला त्या ठिकाणी दिला जातोय. अशीच प्रक्रिया आपण दुसरी मिल, तिसरी मिल, चौथी मिल आणि 5व्या मिलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतोय. हे करण्याचं कारण की या तुमच्या बगॅसमधून किंवा या फायबरमधून ऊसाचा थोडाही अंश या प्रक्रियेमधून वजा होता कामा नये.
किंवा अधिकचा जाता कामा नये, म्हणून या ठिकाणी आपण या 5 मिलच्या माध्यमातून ही प्रक्रिया आपण या ठिकाणी पार पाडतो. त्या 3ऱ्या आणि 4थ्या मिलमधून जो आपण रस काढतो तो रस पंपाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे. तो परत या बगॅसवरती टाकून त्या बगॅसमधलं रस काढण्याचं प्रमाण हे अधिकचं असावं म्हणून ही प्रक्रिया करतोय. आणि हा जो ज्यूस आहे हा ज्यूस परत पंपाच्या माध्यमातून या रोटरी स्पिनला दिला जातो. म्हणजे या 5 मिलमधून जो रस आपल्याला शेवट निघला जातो त्या रसाला क्लिअर करण्याचं काम हे रोटरी स्क्रीनच्या माध्यमातून केलं जातं. हा तो बगॅस आहे. म्हणजे हे फायनल फायबर आहे, फायनल बगॅस आहे जो हा एलिव्हेटरच्या माध्यमातून हा बाहेर काढलेला दिसतोय आपण. आणि हा बगॅस हा स्टोरेजला जातो आणि ह्याच बगॅसचा पॅरलर वापर आपण बॉयलर चालवण्यासाठी करतो. ॲज अ फ्यूल म्हणून बॉयलर चालवण्यासाठी या बगॅसचा वापर आपण करतो. हा सगळा रस हा रॉ ज्यूस म्हणून या टँकमध्ये घेतला जातो. हा जो टँक आहे यामध्ये हा फायनल रस हा सगळा संकलित केला जातो. आणि हा फायनल रस संकलित केल्यानंतर प्रक्रियेसाठी म्हणजे साखर निर्मिती करण्यासाठी हा पुढे बॉइलिंग हाऊसला म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग हाऊसला हा पुढे दिला जातो. ज्यूस रॉ ज्यूस टँक पाहिला. रॉ ज्यूस टँक पाहिल्यानंतर तो जो ज्यूस आहे तो ज्यूस आपण आता प्रोसेसिंगला घेतो. प्रोसेसिंगला घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण तो ज्यूस पंपाच्या द्वारे पुल करून म्हणजे उचलून तो आपण पहिल्यांदा आणल्यानंतर तो प्रोसेसिंगला घेताना वेपर हीटरला देतो. वेपर हीटरला देतो म्हणजे त्या वेपर हीटर म्हणजे काय? वेपर हीटर म्हणजे आपण ज्यूसला हीट करण्याचं काम म्हणजे तापवण्याचं काम, उकळवण्याचं काम. तो पहिल्यांदा आपण वेपर हीटरला देतो. बरोबर. वेपर हीटर नंतर त्याला हीट केल्यानंतर ते हीट करत असतानाच आपण पहिल्यांदा सल्फिटेशन म्हणजे चुना आणि गंधक लावण्याचं सुद्धा काम करतो तिथं. क्लॅरिफिकेशन म्हणजे काय? ज्यावेळेस आपण रॉ ज्यूस घेतोय त्यामध्ये मड म्हणजे त्या रसामध्ये काही आपण स्वरूपात म्हणजे काही पार्टिकल किंवा त्या फायबरचे प्रमाण राहतं. मग ते फायबरचं प्रमाण पूर्ण त्यामधून नष्ट करायचं ज्यूस मधून. आणि क्लिअर ज्यूस जो क्लिअर ज्यूस आहे ज्या माध्यमातून आपल्याला साखर काढायची तो क्लिअर ज्यूस हा पुढे प्रोसेसिंगला द्यायचा. मग त्याच प्रोसेससाठी म्हणजे ज्यूस क्लिअरिफिकेशन साठी हा डॉर आहे. त्या डॉर मध्ये तो ज्यूस आला जातो. त्या डॉर मध्ये ज्यूस आल्यानंतर त्याचं स्टँडर्ड आहे म्हणजे तो ज्यूस किती हीट पाहिजे उकळलेला तो साधारण 70 ते 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 70 ते 100 डिग्री सेल्सिअसच्या आसपास तो हीट झालेला. मग या ठिकाणी तो आल्यानंतर त्याचं टेम्परेचर 90 असू शकतं, 95 असू शकतं, 80 असू शकतो. आणि त्याला एक सल्फिटेशन प्रोसेस केलेली असते. ते झाल्यानंतर मग इथं ज्यूस क्लेरिफाय करण्याचं काम केलं जातं. आणि इथं तुम्ही शेजारी बघताय ते 2 रिंग दिसत आहेत ते गोल गोल फिरतात. हे व्हॅक्यूम फिल्टर आहेत म्हणजे ऑलिव्हर कंपनीचे. त्याला ऑलिव्हर सुद्धा आपण म्हणतो का तर त्या ऑलिव्हर कंपनीने ते प्रोड्यूस केलेलं आहे. बरोबर. व्हॅक्यूम फिल्टर त्याला म्हटले जातात. व्हॅक्यूम फिल्टर म्हणजे काय? ते जे व्हॅक्यूम आहे ते व्हॅक्यूम काय करतंय की त्या ज्यूस मधलं जे मड आहे ते मड ओढण्याचं काम करतं. ओके. म्हणजे हा जो डॉर आहे हा डॉर दिसतोय जो आपल्याला दिसतोय त्यातला लिक्विड नाही ओढणार ते त्यातलं मड फक्त ओढणार. लिक्विड हे वरती राहणार. आता हे बघा हा टँक आहे हे जे खालचा भाग आहे का जे आता हा खाली तुम्हाला ब्ल्यू कलरची रिंग दिसते खाली. बरोबर. तो स्लॉट म्हणजे तिथं मड राहणार आहे हा पूर्ण. बरोबर. आणि वरती जो आहे ते स्टेजेस आहेत ज्यूस क्लेरिफाय करण्याच्या. बरोबर. हे जे तुम्हाला दिसत आहेत फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज, 5 स्टेज त्या रिंग दिसत आहेत. त्या आतमध्ये सुद्धा स्टेजेस आहेत जिथं ज्यूस क्लेरिफायर करण्याचं काम केलं जातं. आणि मग हा जो ऑलिव्हर आहे त्या ऑलिव्हरचा आरपीएम जर आपण बघितलं तर म्हणजे साधारण 3 मिनिटाला म्हणजे 2.5 ते 3 मिनिटाला म्हणजे तासात ते फक्त किती वेळा फिरतंय माहितीये का? 18 ते 20 वेळा फिरतंय. आणि ते 18 ते 20 वेळा फिरत असताना ते प्रेस मड काढण्याचं काम ते करते. ऊसाचा पाक आहे किंवा ऊसाचा रस आहे तो मिलमधनं येतो. त्यानंतर त्याच्यामधनं प्रेस मड बाहेर काढून घेतली जाते आणि त्यानंतरची प्रोसेस काय असते हे आता आपण जाणून घेऊयात. आणि ते व्हॅक्यूम फिल्टरच्या माध्यमातून घाण काढल्यानंतर तिथं ज्यूस क्लिअर होतो. तो ज्यूस क्लिअर झाल्यानंतर तो पुढे आपण बॉडीला घेतो. पहिल्या बॉडीला आल्यानंतर ते ज्यूस ट्रान्समिशन जे असतं म्हणजे ज्यूस क्लेरिफिकेशन त्याचा जो रेशो आहे त्याचा रेशो आहे शेजारी धरले आपल्या तर
अशा पद्धतीने आपल्याला दिसतंय. आता हे ज्यूस ट्रान्समिशन आहे, म्हणजे त्याचा रेशो 36 ते 40 मध्ये लागतो. त्याचं स्टँडर्ड जे आहे 36 ते 40 ते आपण कम्प्लीट करतो आणि त्यावेळेस हा क्लिअर ज्यूस तयार होतो. बरोबर. आणि हे आपण बघतोय की हा जो आहे तो क्लिअर ज्यूस आहे. हा जो क्लिअर ज्यूस आहे तो पहिल्या बॉडीला घेतो. हा पहिल्या बॉडीला ज्यूस आल्यानंतर त्या पहिल्या बॉडीमध्ये ह्याची ब्रिक्स म्हणजे ह्याची जाडी ही असते 15. बरोबर. आपल्याकडं क्वाड्रॅपूल आणि क्विंटॅपूल अशा प्रकारची या कारखानदारीमध्ये बॉडींची सिस्टीम असते. बरोबर. क्वाड्रॅपूल मध्ये 4 बॉडी आणि क्विंटॅपूल मध्ये 5 बॉडी. तर आपल्याकडे क्विंटॅपूल ही सिस्टीम आहे, म्हणजे 5 बॉडी ऍट अ टाइम आपण लाईन वरती घेतो. बरं. 5 बॉडी लाईन वरती घेत असताना ज्यावेळेस पहिल्या प्रोसेसमध्ये घेऊन जातो आपण ज्यूस क्लिअर केल्यानंतर, आता ही जी प्रोसेस आहे ज्यूस विभागाची, की आपल्याला ज्यूस अशा पद्धतीनं बनवायचा आहे की तो पुढे साखरेसाठी चांगल्या पद्धतीचा असेल, चांगला असेल. मग हे पहिल्यांदा 15 ब्रिक्स आहे पहिल्या बॉडीमध्ये घेतल्यानंतर. मग ती सेकंड बॉडीला गेल्यानंतर त्याची ब्रिक्स होते 25, थर्ड बॉडीला गेल्यानंतर त्याची ब्रिक्स होते 35, आणि मग जी शेवटची बॉडी आहे आपली 4थी त्यामध्ये ते ब्रिक्स 55 ते 56 ब्रिक्स होते. म्हणजे ते साखर तयार करण्याच्या इतपत, बरोबर, म्हणजे योग्यतेचा रस, योग्यतेचा तो रस किंवा तो पाक किंवा आपण त्याला काय म्हणतो ते सिरप ओके, हा तयार केला जातो. म्हणजे घट्ट होतो, पाकासारखा होतो. 55 ते 56 ब्रिक्स झाली जाते. मग तो कसा दिसतो तर असा, बरोबर, काकवी सारखा दिसतो. काकवी सारखा दिसतो. पण इथपासून इथपर्यंत येण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं ह्या संदर्भात थोडंसं हे अधिकची चांगली माहिती देऊ शकते. बरोबर. थोडक्यात आम्हाला सांगा, ज्यूस इथपासून हे जे 56 ब्रिक्स पर्यंत आणण्याची जी प्रोसेस आहे त्यामध्ये काय काय केलं जातं? क्लिअर ज्यूस आहे. पहिल्यांदा आपण हा फर्स्ट बॉडी मध्ये घेतो. त्या फर्स्ट बॉडीला आपल्या बॉयलर कडून येणारा एक्झॉस्ट लावला जातो. एक्झॉस्ट लावल्याच्या नंतर त्याचं बॉइलिंग होतं. 15 ब्रिक्सचा आपण त्याच्या फर्स्ट बॉडीमध्ये 25 ब्रिक्स करतो आणि त्याचं निघणारं वेपर सेकंड बॉडीला लावतो. सेकंड बॉडीमध्ये गेल्यानंतर 25चं म्हणजे ह्यातलं आपण पूर्णपणे पाणी काढायचं काम फर्स्ट बॉडी सेकंड बॉडीमध्ये काढायचं, म्हणजे हिट करत असो आपण आणि ब्रिक्स वाढवायचं. आपण कसं थोडक्यात साखर गरम केली की पाक तयार करतो. उकळवण्याचीच प्रोसेस आहे, म्हणजे सोप्या भाषेत असं करत आपण प्रत्येक बॉडीमध्ये 10-15 डिग्रीनी पुढे वाढवत जातो. त्याच्यात आपल्याला थर्ड बॉडी, फोर्थ बॉडी आणि फिफ्थ बॉडी या 3 बॉडीला व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम असल्यामुळे काय होतं, थर्ड बॉडीमध्ये जे टेम्परेचर आहे 80-90 राहतं, ते टेम्परेचर आपण लास्ट बॉडीपर्यंत ह्या सिरपचं 50 ते 55 करतो. आपण 56 ब्रिक्सचा सिरप घेतल्यानंतर, बरोबर, तो साखर निर्मितीसाठी या ठिकाणी येतो, म्हणजे पॅन सेक्शनला. आता हे पॅन आहेत, हे पॅन आहेत. ओके, पॅन ए, पॅन बी, पॅन सी. मग इथंच या ठिकाणी S1, S2, M30 या पद्धतीची साखर निर्मिती करण्यासाठी जे क्रिस्टल तयार केले जातात ते या पॅन मध्ये केले जातात. S1, S2 हे काय साखरेची साईज आहे. बरोबर, म्हणजे सुपर S1, सुपर S20, थोडी मोठ्या मीडियम, स्मॉल आणि त्याच्यापेक्षा थोडी मोठी, लहान, अशा पद्धतीची साखर इथं निर्माण केली. S1, S2 आणि M30 अशा पद्धतीची साखर आपण या ठिकाणी त्याचे क्रिस्टल्स तयार करण्याचं काम केलं जातं. ओके. आता हे जे पॅन दिसतात आपल्याला गोल मोठमोठ्या टाक्या आहेत, ते नेमकं तो 56 ब्रिक्सचा सिरप या टाक्यात आल्यानंतर काय प्रोसेस होते साखर बाहेर निघेपर्यंतची, हे व्यवस्थित सांगते. ओके. त्या पॅनवर आले की आपण त्याला क्रिस्टलचं रूपांतर पॅन मध्ये तयार करतो त्यांना. आणि त्यात आपण मग त्याचं साईज तयार करून ग्रेडर मध्ये आपण सेपरेट करतो ना, तिन्ही साईज मध्ये. मग आता हे जे पॅन आहे त्याच्यामध्ये साखर तयार झाली आहे, म्हणजे क्रिस्टल आपण तयार करतो, नंतर त्याचं मोलाशीच आपण बाहेर काढतो. क्रिस्टल म्हणजे साखरेचे जे चौकोनी वगैरे जे असतात. आता बघायला मिळेल आपल्याला. ओके. काय एकच पॅन पाहिजे. आता हे म्हणजे साखर तयार झाली. आता आपल्याला हे चौकोनी साखरच दिसते. ज्या वेळेला सिरप या ठिकाणी येतो त्यावेळेला ही साखर किती वेळात तयार होते? 3 तासात तयार होते. 3 तासामध्ये. 3 तास आपण ह्याला काय उकळवतो का या पाकाला? ती प्रोसेस त्यामध्ये आहे. आणि मला अजून एक गोष्ट सांगा, खाली या थोडं,
की आपण जो पाक उकळवतो त्यामधनं ही साखर तयार होते, ती प्रोसेस अशी चौकोनी का क्रिस्टल त्याचे तयार होतात, ते गोल का होत नाहीत असं काय? नाही, साखरेचा गुणधर्मच आहे तो बरं. चौकोनी त्याचा, म्हणजे साखरेचा गुणधर्मच आहे पहिल्यापासून, याची चौकोनी रासायनिक गुणधर्म त्याचा आहे. आता या ठिकाणी ही साखर तयार झाली, 3 तासानंतरची पुढची प्रोसेस काय मग? 3 तास जर झाले साखर तयार झालेली आम्ही खाली ड्रॉप करतो. पॅन मधून ज्यावेळेस पॅन ड्रॉप होतो, डिस्चार्ज केला जातो. डिस्चार्ज ड्रॉप केला जातो, आमच्या भाषेत ड्रॉप. बर. तो 60 मेट्रिक टनाचा असतो. हा. 60 मेट्रिक टनाचा पॅन ड्रॉप केल्यानंतर तो क्रिस्टलायझर मध्ये येतो आणि या क्रिस्टलायझर मध्ये त्याचं टेम्परेचर असतं 90 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असतं, 90-95 डिग्रीच्या आसपास. मग ह्या क्रिस्टलायझर मध्ये काय केलं जातं? ही मोठी टाकी त्याच क्षमतेची असणार आहे, 60 टनाची. हो. आणि ह्यामध्ये काय केलं जातं तर त्याचं टेम्परेचर हे कमी करण्याचं काम केलं जातं. कमी कशासाठी? साखर तयार करण्यासाठी. ज्यावेळेस आपण पुढच्या मशीनला हे रॉ मटेरियल देणार आहे, ते रॉ मटेरियल देत असताना त्याचं टेम्परेचर हे 60 डिग्रीच्या आसपास केल्यानंतर ते आपण पुढे देऊन त्याची साखर तयार करू शकतो. पण या मशीनमध्ये म्हणजे या क्रिस्टलायझरमध्ये क्रिस्टल आणि मोलॅसिस हे दोन्ही सेपरेट करण्याचं काम केलं जातं. म्हणजे ह्यामध्ये क्रिस्टल सुद्धा आहेत, हे जे दिसत आहेत ते क्रिस्टल सुद्धा आहेत आणि मोलॅसिस सुद्धा आहे. ओके ओके. म्हणजे ह्यामध्ये क्रिस्टल सेपरेशन आणि मोलॅसिस सेपरेशन, मळी, या दोन्ही मेथड, मळी साखर आणि मळी दोन्ही पण या ठिकाणी. म्हणजे मळी बाजूला काढून क्रिस्टल या ठिकाणी, हे बघा आता तुम्ही, हे पग मिल आहे. ओके. टेम्परेचर कमी करून त्यामध्ये 60 टेम्परेचरला पग मिल मध्ये घेतलेलं आहे. ओके. हे पग मिल आता हे काय काम करते? पग मिल मध्ये तुम्ही बघताय की आपल्याला साखरेचे क्रिस्टल तयार झालेले दिसत आहेत. बरोबर. साखर तुम्हाला दिसण्यास सुरुवात झालेली आहे. मग ही जी पग मिल आहे त्या पग मिल मधून हे ह्या बॅच टाईप मशीनला दिलं जातं. आता क्रिस्टलायझर मधून ह्या बॅच टाईप मशीनला माल पडतोय. तुम्ही बघा, ते मगाशी तुम्हाला दाखवलं क्रिस्टल आणि मळी, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण काळा माल आलेला दिसतोय. यामध्ये आता 4 सेकंदाला पहिला वॉश दिला गेला, वॉटर वॉश. 100 डिग्री टेम्परेचरला पहिला वॉटर वॉश दिला गेला. परत सेकंड वॉटर वॉश दिला गेला 8 सेकंदाला. आता तुम्ही साखर बघा पांढरी पडलेली दिसते. मग ही साखर बनवण्याची शेवटची प्रोसेस बॅच टाईप मशीनमधून, हे सेंट्रीफ्युगल म्हणतात, सेंट्रीफ्युगल बॅच टाईप मशीन. ही सेंट्रीफ्युगल बॅच टाईप मशीन म्हणजे साखर तयार करण्याची शेवटची प्रक्रिया. यामधून आपण साखर हे बाजूला केलेली आहे आणि मोलॅसिस बाजूला केलेले आहे. आता या ठिकाणी आपण बघतोय तर हे मोलॅसिस आहे. हे बघा, एका बाजूला 2 वॉश दिल्यानंतर साखर बाजूला निघाली आणि या ठिकाणी तुमचं मोलॅसिस बाजूला निघालं. हे आपलं फायनल मोलॅसिस. म्हणजे या मळीवरती पूर्ण डिस्टिलेशन प्लांट हा आपला चालतो. म्हणजे डिस्टरी प्रकल्प, आसावनी प्रकल्प हा या मळीशी निगडीत आहे. त्यामध्ये फायनल मोलॅसिस आणि बी हेवी या 2 प्रकारेद्वारे आपण डिस्टिलेशन प्लांट चालवतो. आणि हे पहा, शे जे आहे ते मळी निघाली आणि ही साखर, ही साखर बघतोय आपण आता. आणि आपण असंच पुढे चालत गेल्यानंतर ते बघा, तुम्हाला मगाशी मी सांगितलं की एलिव्हेटरने वरती साखर जाते, असं त्याचं ग्रेडेशन होऊन त्या ठिकाणी ते सायलेतून खाली येऊन तिथं पोती भरून साखर बाहेर काढण्याचं काम केलं जातं. आणि हा हॉपर आहे, हॉपरच्या माध्यमातून साखर ही पुढे एलिव्हेटर थ्रू सायलोला दिली जाते. आता मला एक सांगा, तुम्ही या कारखान्याचे संचालक आहात. खऱ्या अर्थाने एक वर्षभराचं जे गाळप आपला हंगाम असतो, त्या गाळप हंगामामध्ये आपण एकूण किती ऊसाचं गाळप करतो आणि किती साखर उत्पादन आपल्या सोमेश्वर कारखान्यामध्ये होते? सगळ्यात महत्वाच्या कारखान्यांपैकी या कारखान्याची गणना केली जाते. खऱ्या अर्थाने किती साखर आपण उत्पादन करतोय? आज तुम्ही पाहिलं गेलं, तो मागचा आमचा हंगाम होता. मागचा हंगाम म्हणजे 23-24 मध्ये श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना गेली 6 दशकं झालं चालू आहे. 6 दशकं म्हणजे 60 वर्षापेक्षा अधिकचा काळ. म्हणजे 63 वर्षापासून हा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चालू झालेले आज आपण बघतोय. तर या 63 वर्षाच्या कारखानदारीमध्ये मागच्या सीझनमध्ये आपण 23-24 मध्ये सर्वात उच्चांकी गाळप केलं, ते म्हणजे 15,25,000 मेट्रिक टनाचं गाळप हे आपण श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाने केलं. त्यामध्ये आपण
18,25,000 क्विंटल हे साखर तयार केली, जे आजपर्यंतच्या 6 शतकांमधलं सर्वाधिक गाळप क्षमतेचं आणि साखर उत्पादनाचं हे रेकॉर्ड हे आपलं श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं होतं. त्यामध्ये आपण जवळपास 6 कोटींच्या आसपास हे वीज एक्सपोर्ट आपण या कारखानदारीच्या माध्यमातून केलेली आहे. आपला जो सहवीज निर्मिती प्रकल्प होता 18 मेगावॅट आणि 5 मेगावॅटचा आपला त्याच्या पॅरलल होता, म्हणजे असं 24 मेगावॅटचं 23 मेगावॅटचं आपलं युनिट होतं. तर इनहाऊसमध्ये वापरून आपल्याला इनहाऊस म्हणजे हा प्लांट चालवण्यासाठी जी आपल्याला वीज लागते त्या वापराला आपण इनहाऊस म्हणतो. म्हणजे ती वीज आहे ती एक साधारण 11.5-12 मेगावॅटच्या आसपास लागते, तर त्याच्यावरती वीज ही आपण एक्सपोर्ट करत असतो. म्हणजे 6 ते 6.5 कोटी युनिट हे आपण एक्सपोर्ट केले होते. यामध्ये आपण जवळजवळ 1,11,00,000 लिटर्सपर्यंत अल्कोहोल निर्मिती केली होती. अशा पद्धतीनं हा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मागच्या 6 शतकांमध्ये 23-24च्या गाळप हंगामामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेला. बरोबर. खऱ्या अर्थाने कारखान्याचे संचालक म्हणून तुम्ही शेतातून ऊस कारखान्यात आल्यापासून जी साखर बाहेर पडेपर्यंत, आता आपण बघू शकतो समोर ट्रॅक्टर आपल्याला भरताना दिसतो. बरोबर. आणि ही सगळी प्रोसेस तुम्ही खऱ्या अर्थाने सोप्या भाषेमध्ये कशी असते ती समजावून सांगितलेली आहे. तर तुमचं लोकमत ॲग्रोकडून खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. त्याचसोबत आमचे सोमेश्वरचे लोकमतचे प्रतिनिधी महेश जगताप सर, तुमचंही खूप खूप धन्यवाद. खरं तर त्यांनी खऱ्या अर्थाने या सगळ्या कारखान्याचे आतमध्ये फिरण्याची परमिशन असेल, शूटिंगची परमिशन असेल, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीचं किंवा या सगळ्या शूटचं नियोजन या ठिकाणी करण्यासाठी मदत केलेली आहे. त्याबद्दल सर तुमचंही खूप खूप धन्यवाद आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसापासून साखर बाहेर पडेपर्यंत जे आपल्या ताटापर्यंत साखर जी येते ती कशी बनते ही सगळी प्रोसेस पाहिली. पण त्यासोबतच साखर क्षेत्र आणि साखर क्षेत्रामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या किंवा ग्रामीण जनजीवनात काय बदल होत आहेत हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थानं साखर कारखानदारीची पाळंमुळं खूप खोलवरपर्यंत रुजलेली आहेत. या साखर कारखानदारीमुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाची उन्नती झाली अशी म्हणायला हरकत नाही. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.